तर औषध आणि प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागातील लाचखोरीचं आता अधिवेशनामध्ये प्रकरण गाजवण्याची शक्यता आहे। लाचखोरी प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन तातडीने झिरवाळांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू असून सत्य लवकरच समोर येईल असं मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय। या प्रकरणी सर्वांसोबत चर्चा करण्याची तयारीही झिरवाळ यांनी दर्शवली आहे। तर झिरवाळ यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी अधिवेशनामध्ये विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। 2 दिवस अगोदर दिल्लीत होतो। इथं हा प्रकार झाला। सहकारी म्हणण्यापेक्षा माझ्या क्लर्कनं असा प्रकार केला। अतिशय वाईट आहे, निंदनीय आहे, गलिच्छ आहे। त्याच्यामुळे मलाही निश्चित माझ्या मंत्रालयाच्या कार्यालयात झाल्यावर मला खूप त्याचा मनस्ताप त्या ठिकाणी झाला। सगळ्या कर्मचाऱ्यांना, सगळ्या अधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती राहील का करतो कोण आणि त्याची किंमत कोण कोणाला मोजावी लागते एवढी जाणीव ठेवून आणि त्या ठिकाणी आपलं कामकाज करा। मंत्रालय महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतं। त्या मंत्रालय एसीबी या ठिकाणी धाड घालते हे वरचं अप्रुव्हल असल्याशिवाय नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादीला कॉर्नर करायसाठी ही धाड होती का खरंच या महाराष्ट्राची इमेज सुधारण्यासाठी होती? इमेज सुधारण्यासाठी असेल तर उद्या अधिवेशन चालू व्हायच्या आधी झिरवाळांचा राजीनामा द्या। नुसती पीएची बदली करून त्या ठिकाणी चालणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।